सगळं पूर्ण येतं का बघ मी. आता बऱ्याच वेळा काय होतं, हे रेकॉर्ड करा सर इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही समजा माणसाला खुर्चीवर बसवलं, ठीक आहे, किंवा बाईकवर बसवलं आणि जर लोअर बॅक पेन आहे आणि त्याला सांगितलं की बेंड हो, तो लोअर बॅक पेन वाढतो. काही लोकांना वाढतो, काही लोकांना नाही वाढतो. म्हणजे ही पोझिशन जी आहे ह्याच्यामध्ये लोअर बॅक पेन ऍग्रेव्हेट व्हायचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही बॅक न्यूट्रल स्पाइन करून बसला तर तो लोअर बॅक पेन कमी होतो. हे फॅक्ट आहे, नो डाऊट अबाउट दॅट. लक्षात घेऊ. अशी बसलीस त्यापेक्षा अशी बसली तर असं केलं तर तुझी लोअर बॅक ईज होते मग थोडीशी. लक्षात आलं तुझ्या ईज होते पोझिशन. तुम्ही म्हणून मग केटलबेलमध्ये आपण काय करतो, केटलबेल हे स्पेसिफिक स्पोर्ट आहे ना, आपण ते 10 मिनिटच करतो. तिथं आपण टेम्पररी करतोय, ते काय आपण आयुष्यभर करतोय. म्हणून पण तरी सुद्धा म्हणजे केटलबेल करताना सुद्धा तुम्हाला म्हणून ग्रोईंगची एक्सरसाइज करायला लागतात, रिट्रॅक्शन, तुम्हाला ॲक्टिव्ह एक्सरसाइज करायला लागतात बॅलन्स करायचं. पण पॉस्चर आपण आयुष्यभर तसंच बसतो ना, दिवसात आपण 12-12 तास असं बसतो किंवा उभे राहतो, त्यामुळे त्याला जास्त प्रॉब्लेम होतो. टेम्पररी आता मग तसं सायकलिस्ट लोक असे असतात, सायकलिंग करू नये का, पण त्यासाठी काउंटर बॅलन्स एक्सरसाइज करा. दॅट्स अ डिफरंट थिंग. लक्षात घ्या. मॉडिफाईड कर्वमध्ये तुम्ही हात असे मागे घेता, लोअर बॅकच्या खाली ठेवता. हा फक्त प्रॉब्लेम कुणाला असू शकतो ना, ज्यांना रोटेटर कफचा प्रॉब्लेम आहे ना, त्यांना आपल्याला हे मॉडिफाय करून द्यायला लागेल. रोटेटर कफ इश्यू असल्याने हे करता येते. तुमचा एक पाय पुढे जातो, मुवमेंट बघ किती छोटी आहे. इथं ठेवतो नॉकआउटच्या इथं गॅपमध्ये, आणि आपल्याला फक्त शोल्डर आणि मान उचलायची आणि होल्ड करायचं. असं 10 वेळा रिपीट करायचं. इतकं सोपं नाही आहे. 5 कसे करायचे, मी 3 करतो. शोल्डर ब्लेड थोडं उचलायचे. हा पहिला एक्सरसाइज. ते त्यांचं असं म्हणणं आहे की हे तिन्ही एक्सरसाइज मध्ये तुमच्या स्पाईनवर फुल लोड नाही यायला पाहिजे. आता ह्याचं एक्झाम्पल अजून पुढच्या तुम्हाला जास्त तर मग त्यांनी दुसरा सांगितलं मॉडिफाईड प्लॅंक. आता जेव्हा मॉडिफाईड प्लॅंक करा किंवा सिम्पल प्लॅंक करा, कुठली बाजू काम करते, खालची बाजू जास्त, खालची बाजू काम करते, वरची बाजू काम करते. पण लोड स्पाईनवर ह्या बाजूला नाही. त्यामुळे मॉडिफाईड प्लॅन जर मला करायचं असेल तर ऑब्व्हियसली मला काय करावं लागणार, तिन्ही जॉईंट एका लाईनमध्ये पाहिजे. मला होल्ड करायचं. अशी 3 करायची. असा करू शकता तुम्ही. हा थोडा टफ आहे, म्हणजे मेंबरला जमलं तर हा करू शकतो किंवा असं करा. ठीक आहे, मॉडिफाय करतो आणि इकडं करतो, तसं नाही बाजू. समोर तिन्ही जॉईंट एका लाईनमध्ये. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हिप वरती घेऊ नका. आता ही भाग स्टिफनेस क्रिएट होते माझं. अशी 5-5 करायची. आणि शेवटचा एक्सरसाइज त्याला बर्ड डॉग म्हणतो आपण. आता हे एक्सरसाइज कुठेतरी इंटरेस्टिंग. त्याला सांगितलं की बॉक्सर्स किंवा कुठलाही माणूस असेल, रनर्स, युसेन बोल्ट सुद्धा ऍक्च्युली बर्ड डॉगच करतो आपण पळताना अल्टरनेट.
तर ही खूप नॅचरल मुवमेंट आहे बॉडीसाठी आणि हेही बॅक पेन खरंच कमी होतं. तर बर्ड डॉगचं विशेष काय की हिपची पोझिशन बघ तू रोटेट नाही केली पाहिजे, शक्यतो स्ट्रेट ठेवायला पाहिजे. बर्ड डॉग मध्ये शोल्डरच्या खाली हात केलेलं आहे आपण, हे आपण जास्त रेग्युलरली करायला पाहिजे. शोल्डर एक्झॅक्टली खाली, स्पाईन न्यूट्रल.